निमित्त जळगावच्या बाजारामध्ये आज सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आजची खरेदी ही शुभ आणि बरकत मानली जाते, त्यामुळे जळगावच्या बाजारामध्ये आपण बघू शकतात सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मोठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। या ठिकाणी जीएसटी सह 1,32,000वर जाऊन पोहोचलेले आहे, तर 3,000ने या ठिकाणी सोन्यात घसरण झालेली आहे। जर विचार केला चांदीतही 10,000 रुपयाची घसरण झालेली आहे। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 55,000ची मोठी भाववाढ या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। थोडं का होईना मुहूर्त साधण्याचा जळगावकर नागरिक या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आहे आकाश भंगाडे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार। आज धनतेरसचा मुहूर्त आहे, त्यानिमित्त जळगावच्या बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे। आजचा मुहूर्त खूप शुभ असतो आपल्या इंडियन कल्चरमध्ये। आज सोनं घेणं खूप शुभ मानलं जातं, तर कुठेतरी पण आज सोन्याचे भाव जे आहे, काल 1,35,000 रुपये होते, आज 1,32,000 रुपये टॅक्सेस पकडून सोन्याचा भाव आहे। 3,000 रुपयाने सोन्याचे भाव घसरलेले आहे। ऑफकोर्स ही एक आनंदाची गोष्ट आहे। आज मुहूर्तानिमित्त सोन्याचे भाव आज घसरलेले आहे। चांदीचे भाव पण घसरले बोलले जात आहे। हो, चांदीमध्ये जो फिजिकल आणि स्पॉटचा जो प्रीमियम जो सुरू होता, जो 20-25 हजारचा प्रीमियम होता, तोही आता कमी झालेला आहे आणि चांदीचे भाव 1,90चे जवळजवळ 1,70पर्यंत आता आलेले आहे। दादा, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा किती सोन्यात भाववाढ झालेली आहे? सोन्याचे भाव मागील वर्षात आपण बघितलं 80,000 रुपये होते लास्ट दिवाळीला। या वर्षी या धनतेरसला 1,32,000 रुपये सोन्याचा भाव, जवळ 52,000 रुपयाने सोन्याने परतावा दिला आहे। आगामी काळात देखील भाववाढ होऊ शकते? हो, ज्या प्रकारे जिओपॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे, हेवी गोल्ड बाईंग सुरू आहे, ट्रेड वॉर सुरू आहे, ट्रेड वॉर काही युद्धजन्य परिस्थिती हे जर थांबली तर एक करेक्शन याची शक्यता आहे। पण ज्या हिशोबाने गोल्ड बाईंग होते सेंट्रल बँक्सकडनं कंट्रीजकडनं, त्या हिशोबाने बघितलं आपण तर ॲनालिस्टचं असं म्हणणं आहे की 2026च्या एंडपर्यंत सोन्याचे भाव 1.5 लाखपर्यंत याची शक्यता आहे। ग्राहकी कशी आज धनतेरसचा शुभमुहूर्त आहे? आज सकाळपासून तर ग्राहकांनी गर्दी केलेली आहे। काल वसुबारसचा दिवस होता, कालही चांगली गर्दी होती, नवरात्रामध्ये चांगली गर्दी होती। तर सोन्याचे भाव आपल्या इंडियामध्ये तरी सोन्याचे भाव काही असले तर ग्राहक भावाचा विचार न करता सोनं घेतात। नक्कीच आज धनतेरसचा शुभ मुहूर्त आहे। शुभ मुहूर्ता प्रसंगी या ठिकाणी जळगावच्या बाजारात जरी सोन्याचे भाव या ठिकाणी यंदा वाढलेले असले तरी थोडं का होईना मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करत जळगावच्या बाजारामध्ये या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केली आहे। मात्र ग्राहकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे कुठेतरी जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे कमी झाले पाहिजेत। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।